तर बारामतीत झालेल्या ओबीसी मोर्चा संदर्भात 13 जणांवर गुन्हा दाखल झालेल्या गुन्ह्यांचा ओबीसी बांधवांकडून निषेध केला गेलाय। बारामती पोलिसांनी 5 सप्टेंबर रोजी झालेल्या ओबीसी बहुजन एल्गार मोर्चा संदर्भात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यासह 13 जणांवर बारामती शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलाय। याबाबत लक्ष्मण हाके यांच्यासह सर्वजण 15 सप्टेंबरला स्वतःला अटक करून घेणार आहेत। या संदर्भात ओबीसी बांधवांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी। पाहूयात। अहो आम्ही 2 तारखेलाच पोलीस प्रशासनाला प्रांतसाहेबाला निवेदन दिलं होतं आणि तुम्ही आम्हाला मोर्चाला परवानगी कधी नाकारली? मोर्चाच्या आदल्या दिवशी 10 वाजता। मग 2 तारखेलाच आम्हाला सांगायचं ना तुम्ही मोर्चा करू नका म्हणून। ह्या ऍडिशनल एसपीने जाणून बुजून ह्यांना आमचं आंदोलन मोडीत काढायचं होतं। एखादी चुकीची घटना घडल्यानंतर तुम्ही गुन्हे दाखल करता ना। तुम्ही मोर्चाच्या आदल्या दिवशी आम्हाला धमकी देताय की तुमच्या गुन्हे दाखल करू म्हणून। तर ह्यांना आमचं आंदोलन मोडून काढायचं होतं। माझ्यावरती गुन्हा जो दाखल झालाय तो अजित पवारांनी आकाश आणि माझं नाव त्याच्यामध्ये घ्यायला लावलेलं आहे। माझ्यानंतर अजित दादांच्या पक्षाचे नेते कार्यकर्त्यांनी तिथं भाषण केलेलं आहे। मी केल्यानंतर माझ्या भाषणात तुम्ही ते भाषण जे आहे तो मी इतिहास सांगितलेला आहे। मी कुठल्या असंवैधानिक बोललेलो नाही। मुंबई हायकोर्टाने ज्याचं आंदोलन बेकायदेशीर ठरवलं त्या जरांगेवर कारवाई करायची सोडून अजित दादा माझं नाव त्याच्यात घेतात। त्यांनी पद आणि गोपनीयतेची जी शपथ घेतलेली आहे मंत्री होताना आणि आमदार होताना त्याचा त्यांनी भंग केलाय। म्हणून मी त्यांची तक्रार राज्यपालांकडे आणि विधानसभा अध्यक्षांकडे करणार आहे। यांच्या आमदारकी यांचं मंत्रीपद कॅन्सल करा म्हणून। हा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न होता। बारामती आणि पुणे ग्रामीणचं पोलीस प्रशासन आम्हाला सहकार्य करत नव्हतं। खरं तर आता गुन्हे दाखल झालेले आहेत। हे गुन्हे 14 व्यक्तींवर नसून 14 व्यक्ती ज्या 18 पगड जाती समूह आहेत, इथं बहुजन समाज आहे, ओबीसी समाज आहे, भटकेमुक्त आहेत, या सर्व समाजावरचा हा गुन्हा आहे। या समाजाला गुन्हेगार म्हणून या इथल्या पोलीस प्रशासनाने आमच्यावर गुन्हे दाखल केले आहेत। 14 जणांवर बारामती शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे। यामुळे आता खऱ्या अर्थाने 15 सप्टेंबरला ओबीसी बांधव जे आहे ते बारामती शहर पोलीस ठाण्यात जाऊन स्वतःला अटक करून घेणार असल्याचं ओबीसी बांधवांनी सांगितलेलं आहे। नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र, बारामती।